तर राम कृष्ण हरी मित्रांनो, जय शिवराय. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण पहिलं मंदिराकडे जाणार आहे. देवा शंकराचं दर्शन घेऊन तिकडून पुढे आपला ब्लॉग स्टार्ट करूया. तर चला. हे इकडचा मित्रांनो एकदम फेमस मंदिर आहे पवई मध्ये, शंकराचं मंदिर आहे. तर हे 6 वाजता चालू होतं, तर आज आय थिंक सो चालू झालं पाहिजे. चालू आहे. आपण इकडे दर्शन घेऊया. आपण आलो मंदिराकडे दर्शन घ्यायला. हरिओम. तर इकडे बघू शकता, हे पूर्ण एकदम फेमस मंदिर आहे. इकडे हनुमानाचं मूर्ती ठेवली आहे आणि इकडे गणपतीची मूर्ती आहे. तर चला इकडे आपण शूज वगैरे काढून घेऊया पुढे. तर मित्रांनो, फायनली आपण दर्शन घेऊन झालंय आपलं. तर आपण खाली आलोय. म्हणजे वरती आपल्याला व्हिडिओ वगैरे म्हणजे फोटो वगैरे काढून देत नाही. तर अशा प्रकारे आजची आपली सुरुवात झाली आहे. तर चला जाऊया आता पुढे. आजची राईड असणार आहे मित्रांनो, तुम्हाला सांगेन नंतर मी. आता आपण जास्त काय राईड करणार नाही, बट आपण काहीतरी युनिक करायचा आज विचार केलाय. तर चला. आजचा आपला वर्षाचा पहिला दिवस आहे 2025चा. 24ला टाटा बाय बाय, 25ला ओम साईराम. तर 25ला आपण वेलकम करतोय. तर मित्रांनो, आपल्याला जे जे कॅरी करायचं होतं, जे जे घ्यायचं होतं ते आपण घेतलंय. तर तुम्ही ते थंबनेल बघितलं असाल. तर आजचा आपलं काय असणार आहे व्हिडिओ मध्ये. चला पुन्हा एकदा सांगतो सगळ्या मित्रांना, युट्यूब माझ्या फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. इथे बघू शकता, मॉर्निंगला सगळ्या जणांनी आपले आपले डॉग्स घेऊन आले. ना हेल्मेट आहे ना काय, आणि वरतून ट्रिपल सीट आहे. काय बोलायचं यार, कशाला पण. इथं एवढं चांगलं असताना पण हेल्मेट घालायला काय प्रॉब्लेम येतो काय माहिती.
थोडं आपलं सिग्नल मुळे आपण थांबलो इथं. चल रे बाबा, एकदा हेल्मेट नाही घातल्यावर मित्रांनो, आपली बंबल बी अशी पळते ना, एकदम खतरनाक वाली पळते, एकदम सुपर मध्ये. फील होतं की हा काहीतरी स्पोर्ट बाईक चालवतोय आपण. बस वालों से सावधान. या लोकांचं कधी पण मनमध्ये हे होत. इकडं चला मित्रांनो, आपण ॲनिमल साठी थोडस म्हणजे खायला घेतलंय, तर आजचा आपला व्हिडिओ त्याच्यावरच असणार. आणि खास करून ॲनिमल लव्हर्ससाठी आहे की तुम्ही अगर डॉग्स वगैरे पाळता किंवा ते अगर ॲग्रेसिव्ह होतात आहे, तर प्लीज त्यांना कुठेतरी चांगल्या ठिकाणी तुम्ही हे करू शकता. हा, आपण जरा अरे यार, ओके इकडून बीच पार्लेजी. तर आपण इकडे शिफ्ट करून टाकूया पार्लेजी. आणि आपल्याकडे गुड्डे पण आहे, तर आपण स्टार्ट करूया. आपण त्यांना देऊया जरासं खायला. या कचरा आपण हे करू, कॅरी करू. खाले बेटा खाले. आपण आतमध्ये अजून आहे डॉग्स, त्यांना पण देऊया. तर चला
पिऊ. किधर रखा भाई मैंने? अबे यार वो आधा वाला किधर है? तो ये तू कशाला थांबलाय तिकडे? तू पण आहे. आपला काळू किडे आहे. अरे ते खा पहिला. अरे सेमच आहे. ठीक आहे. अजून पाहिजे का तुला? अरे देवा, तू असं खाणार नाही. घे खा. तुला दिलं तेवढं खा तू. हे घे. तू काय करतो तिकडं? लाळ गाळत ये. ठीक आहे. तुला खायला दिलं ते खा ना. पाठी 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 फिरतोय. तर आता मित्रांनो आपण तर आज आपला हाच असणार व्हिडिओ. आपल्या बाकीचे डॉग्स कुठे आहे? ओके, आतमध्ये आहेत. तर आपल्याला गेट मधून आतमध्ये जायला लागेल. अशा प्रकारे आपण नवीन वर्षाची सुरुवात करतोय. आपला कालू किधर आहे? कालू नाही दिसत आहे मित्रांनो. इकडे काही असा डॉग आहे ना, तो बघितलाय ना माझ्याकडे येणार. ये ये ये. किती छान आहे बघ. तुम्ही पार्ले जी खाताय? ये. अरे नशीब तू तरी खातोस. बाकी त्यांना मार झालाय. तर मित्रांनो मॉर्निंगचा गार्डन मध्ये आपण ॲनिमल्स लोकांना जेवढे आपल्याला जे ॲनिमल्स भेटेल त्यांच्यासाठी खायला घेऊन आलोय. तर चला पुढे बघूया आता. तर मित्रांनो असं नाहीये की आपण फक्त डॉग साठी फूड घेऊन चाललोय का काय. तर आपण ज्याला गरज असेल ना, या किंवा कुठला व्यक्ती असेल त्यांच्यासाठी पण आपण बिस्किट्स वगैरे घेतलेत.
हा चला. यो यो ते की इथं एक फिमेल आहे. या ती घाबरते तर आपण तिला लांबूनच ठेवून मित्रांनो जाऊया, कदाचित ती खाईल. ये हा बघू शकता ती थोडी घाबरलेली आहे. कारण की प्राण्यांना जेवढं तुम्ही प्रेम कराल ना मित्रांनो, तर तेवढे तेच तुम्हाला प्रेम करणार. आता ती घाबरते याचं कारण आहे की लोक तिला मारत असेल किंवा काहीतरी म्हणजे वेगळंच असं हाकलत असं, म्हणून ती कोणाच्या समोर येत नाही. तर बघा ती गेली शेवटी, तिला भूक लागलेली, ती खायला गेली. माणसांना भरोसा नाही तर प्राण्यांना कुठून येणार मित्रांनो भरोसा. चला पुढे. असे भरपूर स्ट्रीट डॉग आहेत की ज्यांना खायला भेटत नाही मित्रांनो. तर प्लीज तुम्ही त्यांना अगर देऊ नाही शकत ना, तर ऍटलीस्ट त्यांना मारू तरी नका. तुम्ही काही देऊ नाही शकत ना, तर त्यांना मारायचा हक्क पण नाही तुम्हाला. तिथे आपण येताना इकडचा त्यांना आपण काय आणलं तर नाही, पण आपण घेऊन येऊ, नंतर देऊ त्यांना. तिकडून आपण परचेस करू चणे वगैरे. यो यो इथं बघा एक बेबी डॉग्स आहे. यो अरे रे बेटा, अरे बेटा बेटा खुश. ये हा त्याला पण देतो, त्याला पण देतो. ये ठीक आहे, तू पण खा. अरे तू कशाला घाबरते? सर बिस्किट्स आणले यार. आपले थोडेसे पैसे नाही का कोणाचं गरीबाचं, गरीब लोकांचं. अरे तू जाम घाबरते. तू पण खा, तू पण खा, तू पण खा. तुम्हाला घाबरते मला माहिती आहे, कारण मी मित्रांना हेल्मेट लावलं तर त्यामुळे ती घाबरायला लागली. तर आपण चला, ह्यांचं तर झालं. अरे हा चल टाटा बाय बाय. घाबरते कशाला? चल मी चाललो पुढे. पुढे बघूया आपण अजून काय आपल्याला भेटतं. आता ते तिघं मिळून खायला लागलेत मित्रांनो.
तू पण बाकी आहे ना. हा तिकडे पण एक आहे. तर आपण गाडी वरती लावूया जरा, त्यांना खायला देऊया जरा. ठीक आहे, इथे गाडी स्टॉप करूया. हा मगाशी आपल्याला ते ग्लव्स मुळे काढता आलं नाही. ऍटलीस्ट आता तरी हे करू. ये ठीक आहे, खा तू खा, आरामात खा, सावकाश खा. तर पाहू शकता आजचा दिवस आपला कसा चाललाय. तर जेवढे होऊ शकते आपण तेवढे कव्हर करू. या आओ गाईस, आओ खाओ, आओ तुमच्यासाठीच आहे. मस्ती नाही, मस्ती नाही, मस्ती मध्ये कुस्ती नाही. थांब देतो, थांब. चाल तिकडे, तिकडे चल, तिकडे चल. लापडा नाही पाहिजे कोणाच्या मध्ये पण, त्याम दपडी करतात. ठीक आहे, या सगळ्या ठेवल्या तिकडे, तिकडे खा, तिकडे खा. सर कचरा, कचरा जमा झाला. हा कचरा पण जमा करून घेऊन जात. फक्त हे करू नका. अबे यार, एक गिर रहा नहीं है. काय काय बघतो काय? दिला तिकडे, खावा दे बिस्किट. चला टाटा, बाय बाय. मित्रांनो, ॲनिमल असे बघतात ना की त्यांना कोणी दिलं ना तर त्यांना असं वाटतं की हा आपलाच माणूस कोणतरी देतोय. त्यांचं म्हणजे असं अग्रेसिव्ह पणा नाही. बाकी टायमाला तुम्ही बघितलं असेल की ते अग्रेसिव्ह वगैरे असतात. यांच्यासाठी कोण करणार नाही. हे बघा सकाळ सकाळ निघालेत आणि हे तर आपलं अंटे ते ना. आणि इथं आपले म्हणजे मुंबईचे म्हणजे आपल्या इकडचे सर्व म्हणजे कचरा लोक जे फालतूची लोक असतात ते इकडे तिकडे कचरा करतात ना. मेन ते लोकच आहे आपल्या मुंबईमध्ये, म्हणून कचरा होत नाही खरं म्हटलं तर. यांच्यामुळेच आपली मुंबई साफ आहे. तुम्हाला कसं वाटतं मित्रांनो? आपल्याला
तीन लहान पोरं दिसले जे बाटल्या वगैरे उचलतात ना मित्रांनो. तर हे बघा समोरून येतात ते, आपण त्यांना इसका नाम करिश्मा. हाँ. तर त्यांची स्माइल बघा मित्रांनो, एकदम सुपर वाली स्माइल आहे त्यांची.